नमस्कार. सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपले स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, सध्या भारतभर अमित शहा साहेब यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी राज्यसभेमध्ये बाबासाहेबांच्या संदर्भात जे काही बोलले त्या संदर्भात पुऱ्या भारतामध्ये चर्चा चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये माननीय छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा चालू आहे. तेव्हा या संदर्भाला धरून मी आपणास बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचा अवमान झाला असं काँग्रेसवाले आणि इतर पक्ष म्हणतात, त्या संदर्भामध्ये मी या विषयावर आपल्याशी बोलत आहे. बंधू आणि भगिनींनो, 23 नोव्हेंबर 1987 रोजी आझाद मैदान ते मंत्रालय म्हणजे काळाभोऱ्यापर्यंत जो प्रचंड महामोर्चा झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी जो प्रचंड मोर्चा झाला होता, त्या मोर्चामध्ये त्यावेळच्या पोलीस यंत्रणेने सांगितलं होते की 10 लाख लोक सामील झाले होते, परंतु 10 लाखापेक्षा जास्त लोक त्या मोर्चामध्ये सामील झाले होते. आणि त्याचा मी माधव गायकवाड मी देखील एक घटक होतो. त्या मोर्चाला मी 1987 सालामध्ये त्या मोर्चामध्ये हजर होतो. तर या संदर्भात मी आपणाशी बोलत आहे. विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये त्यांनी जे लिखाण केलेलं आहे, त्यांनी जे ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत ते आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु बाबासाहेबांनी विपुल असं लेखन केलं होतं. बाबासाहेबांची अनेक पत्र, अनेक विद्वानांना, अनेक मोठ्या व्यक्तींना बाबासाहेबांनी जो पत्रव्यवहार केला होता, असं पत्रव्यवहार आणि बाबासाहेबांचं विपुल असं लेखन ते छापलं गेलं नव्हतं, ते प्रकाशित झालं नव्हतं. आणि त्या सगळ्या बाबासाहेबांच्या लिखाणाच्या ज्या प्रती आहेत, त्या बाबासाहेबांचं जे लिखाण आहे आणि ते छापलं गेलं नाही, तर त्या सगळ्या बाबासाहेबांचे लिखाण माईसाहेब आंबेडकर यांच्याकडे होते, काही भैयासाहेब आंबेडकर यांच्याकडे होते, काही पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेकडे आणि अनेक पत्रव्यवहार मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाबासाहेबांचं विपुल प्रमाणात जे लिखाण होतं ते महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावं अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने घोषणा केली. आणि महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणाचे प्रकाशन करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केली आणि या समितीच्या माध्यमातून बाबासाहेबांचं सर्व लिखाण माईसाहेब भैयासाहेब आंबेडकर यांची परवानगी घेऊन महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचं लिखाण, बाबासाहेबांचे ग्रंथ छापायचं काम सुरू केलं. 3 खंड प्रकाशित झाले आणि 4था खंड प्रकाशित होणार त्यावेळेला त्या 4थ्या खंडाचा विषय असा होता की रिडल्स इन हिंदुइझम. हे जे बाबासाहेबांनी प्रबंध लिहिलेला होता, त्या रिडल्स इन हिंदुइझम हा प्रकल्प, हा जो प्रबंध आहे बाबासाहेबांचा, त्या 4थ्या खंडामध्ये त्याचं प्रकाशन करण्याचं काम चालू होतं. आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने तो खंड, तो रिडल्स इन हिंदुइझम हा बाबासाहेबांचा ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर होता. त्याच वेळेला लोकसत्ता या संपादक, त्यावेळच्या लोकसत्ता या वर्तमानपत्राचे संपादक माधव गडकरी यांनी एक लेख लिहिला होता. आणि त्याचबरोबर या रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथाच्या सर्वांमध्ये दुर्गा भागवत, साहित्यिका दुर्गा भागवत यांनी एक लेख लिहिला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवक संघाचे माधववैद्य मुख्य प्रवर्तक त्यांनी देखील या खंडाच्या संदर्भामध्ये म्हणजे विरोधाच्या या संदर्भात दुर्गा भागवत आणि माधववैद्य यांनी या गोष्टीला विरोध केला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील म्हणून या ग्रंथावर बंदी घालावी अशा पद्धतीने दुर्गा भागवत आणि माधववैद्य आणि यांनी मागणी केली. आणि त्याच दरम्यान माधव गडकरी यांचा लोकसभेमध्ये लेख आला. त्या दरम्यान आणखी पुढे की त्यावेळेचे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक भरतकुमार राऊत, की जे भरतकुमार राऊत पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खासदार केलं होतं, ते भरतकुमार राऊत यांनी आझाद मैदानामध्ये मुंबई पत्रकार संघामध्ये एक बैठक घेतली होती. आणि त्या बैठकीला प्रमुख पाहुणे होते त्यावेळेचे
महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष पागे व त्या मीटिंगचे रीडर्स इन हिंदुइझम या विषयावरती त्यांनी त्या ठिकाणी एक छोटी सभा घेतली होती भरतकुमार राऊत यांनी, आणि तिथे वि.स. पागे हे प्रमुख पाहुणे आणि राजा ढाले हे त्या बैठकीच्या सभेचे प्रमुख वक्ते होते. त्या आझाद मैदानामध्ये झालेल्या सभेला देखील मी हजर होतो. मी जवळून ती सभा पाहिलेली आहे आणि त्या सभेमध्ये राजा ढाले यांनी त्या रीडर्स इन हिंदुइझम यांच्या अत्यंत व्यवस्थित अशा पद्धतीने मांडणी केली व त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली की बाबासाहेबांचं लिखाण एकही शब्द त्यात कमी होणार नाही, अशा पद्धतीची राजा ढाले यांनी मागणी केली. आणि दुसरं नंतर मग त्यावेळेला त्या आझाद मैदानाच्या सभेमध्ये अनेक मोठे मोठे साहित्यिक हजर होते, अनेक विचारवंत मोठे मोठे व्यक्ती हजर होत्या आणि अर्जुन डांगळे वगैरे. मग पुढे अर्जुन डांगळे यांनी पुढाकार घेऊन दादरच्या एका हायस्कूलमध्ये एका मोठ्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी एक परिषद झाली. त्या सभेला अनेक दिग्गज नेते हजर होते. रासू गवई, प्रकाश आंबेडकर, अर्जुन डांगळे, राजा ढाले, अविनाश मातेकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि अनेक अशी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित झाली होती. आणि त्या ठिकाणी असा ठराव करण्यात आला की बाबासाहेब आंबेडकरांचं जे लिखाण आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाचा एक शब्द देखील आपल्याला कमी करता येणार नाही आणि जशाचं तसं महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे ग्रंथ प्रकाशित केले पाहिजे, अशा पद्धतीने एक दादरला ती मोठी सभा झाली आणि त्या ठिकाणी ठराव संमत करून मग पुढे आपल्याला या संदर्भामध्ये एक मोर्चा काढायचा असं त्यांनी ठरवलं. आणि 23 नोव्हेंबर 1987 रोजी प्रचंड मोर्चा आझाद मैदानावर गेला. आझाद मैदानावर ज्यावेळेला मोर्चा पोहोचला त्यावेळेला त्याचा दुसरं टोक आझाद मैदानामध्येच होतं. म्हणजे 10 लाख लोक, पोलीस आता 10 लाख होते, पण 10 लाखाच्या पुढे आंबेडकर अनुयायी पूर्ण महाराष्ट्रामधून मुंबईमध्ये हजर होते. तेव्हा त्या ठिकाणी अभूतपूर्व असा मोर्चा झाला आणि आंबेडकर अनुयायांनी अशी मागणी केली की बाबासाहेबांच्या जे ग्रंथामधला एकही शब्द कमी करता येणार आहे. मी आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे वि.स. पागे यांचे एक शब्द मला आठवतात. मी त्या सभेला हजर होतो. वि.स. पागे म्हणाले आझाद मैदानच्या सभेमध्ये, ते म्हणाले की एकतर छापायचं नव्हतं आणि छापलं तर कापायचं नव्हतं, हे त्या दुसऱ्या पेपरमध्ये त्याची हेडिंग होती. तर अशा पद्धतीने एक वातावरण तयार झालं आणि मग त्यावेळेला शिवसेनेने या गोष्टीला विरोध केला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने या रीडर्स इन हिंदुइझम या पुस्तकाला विरोध केला होता. तिथे त्यावेळेला म्हणाले की जे या ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला आहे त्याच्यामध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील वगैरे वगैरे. तर त्यावेळेला आता ज्यांचं नाव मी घेतलं छगन भुजबळ, जे महाराष्ट्रामध्ये असतात ते छगन भुजबळ शिवसेनेचे मुंबईचे महापौर होते. आणि जो प्रचंड मोर्चा झाला आणि मोर्चाच्या नंतर या माननीय छगन भुजबळ साहेबांनी दुसऱ्या दिवशी हुतात्मा चौकाचं शुद्धीकरण केलं. आपल्या शिवसैनिकांना घेऊन छगन भुजबळ यांनी त्या हुतात्मा चौकामध्ये दलित गेले, त्या हुतात्मा चौकामध्ये आंबेडकर अनुयायी गेले. म्हणून त्यावेळच्या शिवसेनेचे महापौर असणारे छगन भुजबळ यांनी काही शिवसैनिकांना घेऊन त्या ठिकाणी हुतात्मा चौकाचे शुद्धीकरण केले होते. हा इतिहास जुन्या लोकांना चांगला माहीत आहे. तेव्हा आज सांगायचं असं आहे की हा बाबासाहेब, आज प्रत्येकजण सांगतो बाबासाहेब आमचे आहेत, परंतु बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे, बाबासाहेबांची जी खरी तत्व, बाबासाहेब घटनाकार म्हणून बाबासाहेब सर्वांना मानतात, पण बाबासाहेबांनी इतर अनेक विषयावर त्यांचं लिखाण आहे, अनेक विषयावर त्यांनी काम केलेले. त्या संदर्भामध्ये आपल्या भूमिका काय आहेत आणि या गोष्टीवर आता मेंदूची मशागत म्हणतात ना, अशी मेंदूची मशागत करण्याची गरज आहे. आणि म्हणून हा इतिहास आपल्या नवीन पिढीला कळायला पाहिजे आणि म्हणून ही गोष्ट मी आपल्याला सांगत आहे. त्या काळामध्ये आणखी एक विशेष आहे सांगायला आपल्याला, मला बरं वाटेल की ज्या वेळेला दुर्गा भागवत यांनी लेख लिहिला होता, त्या दुर्गा भागवतला नागपूरमध्येच एक रूपा कुलकर्णी म्हणून आहे. खरं म्हणजे रूपा कुलकर्णी या संस्कृतच्या गाण्या अभ्यासक आहेत, प्राध्यापिका आहेत
आणि त्या ब्राह्मण होत्या, परंतु पुढे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्या रूपा कुलकर्णीने देखील दुर्गा भागवत यांच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे त्यांना प्रतिवाद केला होता. कुमार सप्तऋषी असतील, असे जे पुरोगामी विचाराची माणसं आहेत, त्यांनी आंबेडकर चळवळीला आणि बाबासाहेबांच्या या मुवमेंटला पाठिंबा सतत त्यांनी दिलेला असतो. त्याच्यामध्ये सगळे जाती धर्माचे लोक आहेत. असे अनेक म्हणजे कुमार सप्तऋषी असेल, रूपा कुलकर्णी असेल, अशा अनेक लोकांनी त्याला पाठिंबा दिला होता. तेव्हा त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आज जे भारतीय जनता पक्ष सांगतात की बाबासाहेबांचा अपमान काँग्रेसने जास्त प्रमाणात केलेला आहे आणि काँग्रेस सांगतात, काँग्रेस राष्ट्रीय शिवसंघाचं नाव घेतात. राष्ट्रीय शिवसंघ आणि बाबासाहेबांना किती प्रकारे विरोध केलेला आहे ते काँग्रेसवाले सांगतात आणि भारतीय जनता पार्टीवाले सांगतात की या काँग्रेसने पदोपदी बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे. बाबासाहेबांना 2 वेळाला त्यांनी हरवलेलं आहे. बाबासाहेबांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी स्वतः पंडित नेहरू हजर होते असे भाजपवाले सांगतात. तर या विषयावर काँग्रेस सांगते बाबासाहेब आमचे आहेत आणि भारतीय जनता पार्टी सांगते बाबासाहेब आमचे आहेत. त्या मला एक गोष्ट आठवते, मायावती म्हणाल्या होत्या की एक नाक नात आणि एक सापनात आहे, बरोबर. तर हे मायावतीचं विधान आहे. परंतु दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काँग्रेस जवळचे आहे असे दादासाहेब गायकवाडापासून रासोगोईपासून तर अलीकडे प्रकाश आंबेडकरपर्यंत लोक म्हणतात. कारण दगडापेक्षा वीट मऊ, मी प्रकाश आंबेडकर साहेबांचं यासाठी नाव घेतलं की युती करण्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांनी काँग्रेसकडे मैत्रीचा हात केला होता. तेव्हा दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काँग्रेस जवळचे आहे असं या आंबेडकरी नेत्यांना वाटतंय, असंही त्यामधून आपल्याला जाणवते. तेव्हा या ठिकाणी मी असेच व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येणार आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर खरोखर आपल्याला प्रत्येकाने वाचणे गरजेचं आहे आणि घटनाकार बाबासाहेब आहेतच, परंतु बाबासाहेबांनी लिहिलेल्या इतर ग्रंथांचा देखील अभ्यास करून ते बाबासाहेबांचे तत्व आम्हाला मान्य आहेत का, बाबासाहेबांनी ज्या ज्या बाबी लिहून ठेवल्यात वेगवेगळ्या विषयावर, अर्थकारण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, या संदर्भात बाबासाहेबांच्या मताशी आम्ही सहमत आहोत असं काँग्रेस आणि भाजप या पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला विनंती आहे, सर्व आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे आणि कुठल्याही प्रकारचे सरकारी नुकसान होणार नाही अशा पद्धतीने दक्षता आंबेडकर यांनी देखील घेतणं गरजेचं आहे. व आपल्याला यापुढे आमचे एक साहित्यिक आहेत, नवोदित साहित्यिक आहेत, देवा झिंगार हे म्हणतात, त्यांचं एक पुस्तक प्रकाशित होते मेंदूची मशागत. तेव्हा आपल्याला यापुढे पुढील काळामध्ये सर्व समाजातील लोकांच्या मेंदूची मशागत करावी लागेल बाबासाहेबांच्या विचाराच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने. तेव्हा या ठिकाणी मी एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तरी सर्वांनी सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल हे लाईक करा, सबस्क्राईब करा व आपण हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण अनेक आपल्या मित्रमंडळींना आपण हा व्हिडिओ शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो. धन्यवाद.